जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। हिंगणघाटामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी युवकांचा जल्लोष। दिल्लीतील जंतर मंतर येथे सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट शहरात सीजेपी व इतर संघटनेच्या युवकांनी जल्लोष साजरा केलाय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे युवकांनी एकत्र येत घोषणा देऊन आंदोलनाच्या यशाचा आनंद व्यक्त केलाय। हेच आहे की त्या गरीब मुलं जे आहे त्यांनी MP म्हणजे नीट पेपर दिला आणि तो लीक झाला, त्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पेपर लीक झाला हे सरकारला कळलं तेव्हा त्यांनी एकही कॅबिनेट बोलवली नाही आणि यावर त्यांनी एकही वेळा चर्चा केली नाही। तर हे का, त्यात तुमचा हात आहे का, हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे। आम्ही आंदोलन आज जे इथं आलेलं आहो आम्ही या निवेदनात एकच गोष्ट होती की TAT CAT नेट परीक्षा जे फुटले ते फुटायला नको होते आणि ज्या मुलांनी आत्महत्या केली त्याचा जिम्मेदार कोण राहणार। मुलांनी आज महिना दीड महिन्यापासून सातत्याने त्या जंतर मंतरवर आंदोलन केलं आणि जिद्दीनं ते टिकून राहिले आणि आज तिथे ते आंदोलन करत असताना त्यांना का त्रास सहन करावा लागला, कोणाला लाट्या खावा लागल्या, कोणाला मार खावा लागला, कोणाला तिथं टॉर्चर करण्यात आलं, पण तरीही युवकांना आपली जिद्द आणि चिकाटी आणि सर्व लोकांना संघटित आणून या विद्यार्थी वर्गानं मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आज यश प्राप्त केलेलं आहे। सर्वात मोठा तो विजय हा आहे की हिटलरशाही सरकारला त्या विद्यार्थ्यांसमोर झुकावं लागलेलं आहे। म्हणून आज सर्वीकडं एक जल्लोषाचं वातावरण आहे आणि युवकांचा उदो आहे, कारण की समोरचं जे भविष्य हे युवक आहे। म्हणून आज मी युवकांचं अभिनंदन करतो। युवकांनाच आता भविष्यातले नेते बनवायचे आहे। या युवकांनी संबंध देशामध्ये ज्या पद्धतीने या सरकारविरोधात आंदोलन केलं त्या आंदोलनाचं नेतृत्व दीपके आणि सोनम वांगचुक यांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या प्राणाची बाजी लावून हे आंदोलन केलेलं आहे त्याला या संबंध तरुणांनी जैनजींनी जो प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये लाठीचार्ज झाला ते सगळं सहन केलं, पण पोरं हटले नाहीत, त्यांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हा विजय विद्यार्थी, युवक आणि संविधानिक हक्कांसाठी लढणाऱ्या जनतेचा असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी सीजेपीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।